हाय हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मैत्रिणींनो. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीसाठी साडी. तर इथं पहा, ही 1 ते 1.5 मीटर अशी एक साईडचा तुकडा उरलेला होता. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलाच असेल. मागं मी बरेच दिवस झालं संक्रांतीच्या वेळेस एक व्हिडिओ टाकलेला होता शाही मस्तानी नऊवारीचा, त्यातला हे तुकडा उरलेला होता. सो ते म्हटलं की त्याचा काहीतरी यूज करावं. म्हटलं ठीक आहे, चला आपण आता गुढीसाठी गुढीपाडवा येणारच आहे, तर गुढीसाठी मस्त झिगझॅग प्लेटाची एक साडी बनवावी, जसं की वस्त्र म्हणून साडी. सो झिगझॅग प्लेटा टाकायच्या आहेत. तुम्ही जर अशी साधी सिंपल प्लेट वरती चुन्या टाकून सुद्धा तुम्ही गोलाकाराची शिवू शकता, पण तशी सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकेल. आणि ही झिगझॅग प्लेटाची टाकावा म्हटलं ठीक आहे चला. तर अशा पद्धतीने मी आता 1.5 मीटर होता, तर एक साईडनी व्यवस्थित असाच फोल्ड केलेला आहे, टाकलेला कट करून घेतलेला आहे. आणि अशा आपल्याला प्लेटा जसे की वरती अशा झिगझॅग प्लेटा आपल्याला टाकत जायचं आहे, हळूहळू घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं करून आपल्याला प्रेस करून घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता. पण इथं एकदम अगदी कॉटन साडी आहे त्यामुळे व्यवस्थित होतं आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशा झिगझॅग प्लेटा करून घ्यायच्या आहेत. आणि जशा तुम्हाला हव्या आहेत दाट किंवा अशा पातळ, तर इथं कपडा खूप कमी होता त्यामुळे मी थोड्याशा अशा पातळ प्लेटा बनवलेल्या आहेत. जर दाट प्लेटा बनवल्या तर अजूनही सुंदर साडी दिसेल. सो अशा पद्धतीने इथं पहा तुम्ही. तर इथं पहा अशा पद्धतीने. आता इथं काठ खूप कमी होते त्यामुळे म्हटलं ठीक आहे, तेवढ्यामध्ये ॲडजस्टमेंट करावं. वाटोळं होण्यापेक्षा किंवा खराब होण्यापेक्षा, इकडे तिकडे पडण्यापेक्षा त्या कपड्याचा काहीतरी यूज व्हावा. आणि अगदी कोरा कपडा आहे त्यामुळे गुढीला आपण यूज करू शकतो का, किंवा घातलेला किंवा असा यूज केलेला म्हणजे साडी वगैरे असेल तर त्याची आपण देवाला वस्त्र नाही शिवायचं. आता फक्त आपण कोऱ्या वस्त्राचंच देवाला वस्त्र शिवायचं कधी पण, हे लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने ही नऊवारी कॉटनची साडी होती. सो म्हटलं ठीक आहे, त्याचं आता देवाला वस्त्र करून घेऊया. तर इथं पहा अशा पद्धतीने मी प्लेटा टाकून घेतल्यात. आणि वरची प्लेट आहे ना आपल्याला दुमडून वरती काढायची आहे. आणि व्यवस्थित असं करून टाचण्या लावून आपल्याला कट करून घ्यायचा आहे वरचा एक्स्ट्रा कपडा. तर आता मी परत एकदा टाचणी उघडून मी तुम्हाला फिनिशिंग देते. जसं की फिनिशिंग देतो आपण. शाही मस्तानीची सवय लागलेली आहे साड्या शिवायची त्यामुळे अगदी इझिली होतं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तरीही तुम्ही इझिली करू शकता, कारण की गुढीसाठी असेल तर एवढं काही नाही, व्यवस्थित होऊन जाते. अशा पद्धतीने इथं पहा झिगझॅग प्लेटाच झालेल्या आहेत. आता इथं भरपूर वरती समोरच्या साईडनी मी साडी ठेवलेली होती, त्यात पण एक प्लेट होईल म्हटलं, तर तीसुद्धा मी खाली दुमडून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला जे कट केलेलं होतं त्याचे सरळ कट आपल्याला तिथंसुद्धा व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे फोल्ड करून. आणि वरतून आपल्याला व्यवस्थित मिऱ्या एकाखाली एक करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि परत टाचणी लावून घ्यायची आहे, कारण वरतून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे, फिनिशिंग द्यायचं आहे. सो अशा पद्धतीने. तर आता मी एकदा टाचणी लावून घेते आणि मशीनवर घेते, मग तुम्हाला दाखवते. आता इथं पहा अशा पद्धतीने आता फोल्ड करून घ्यायची आहे, जी एकदम पहिली मिरी आहे ती आपल्याला. तर इथं पहा आता मी मशीनवर घेतलेली आहे. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण खालच्या साईडने जे कपडा आपण कट केलेला होता ते तसाच न ठेवता, दोरे वगैरे निघतात त्याच्यामुळे आपल्याला त्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे अगोदर अशा पद्धतीने. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मिरी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने पहा तुम्ही. आणि आपल्याला वरतून पण व्यवस्थित सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित वरती सगळ्या मिऱ्या जोडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचं, त्याला ती मार्जिंग लपवण्यासाठी त्याला एक नाडी बनवायची आहे. आणि ती नाडी आपण डायरेक्टली गुढीच्या काटकीला लाकडाला बांधू शकतो. जसं की गुढीचा बांबू असतो ते त्याला आपण ते डायरेक्टली गुढीला बांधू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण ते वरती तांब्या आपण यूज करतो वरती लावतो, तो आपण वरती लावायचा आहे. आणि अशा पद्धतीने इथं पहा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे कपडा. ह्याच्यापेक्षा जास्त लांब घेऊ शकता तुम्ही, जसं तुमची बांबूची साईज कमी जास्त असेल तशी तुम्ही घेऊ शकता. जसं की रुंदीला बांबू कमी जास्त असेल तसं तुम्हाला बांधण्याऐवजी घेऊ शकता. इझिली तुम्ही घरी बसून व्यवस्थित ही साडी शिवू शकता. अगदी तुमच्याकडे जर 1 मीटर कपडा जरी असेल, 1 ते 1.5 मीटर ब्लाऊज पीस कपडा जरी असेल तरी तुम्ही 1 मीटरचा ब्लाऊज पीस
साईजमध्ये सुद्धा ही अगदी इझिली करू शकता. अगदी मोठी करायची असेल तर मग कपडा जास्त लागेल, तर अगदी मोठी करायची असेल तर कपडा जास्त लागेल. आणि मी तुम्हाला या 3 ते 4 दिवसाच्या आतमध्ये अजून एक व्हिडिओ टाकेल मोठी शिवून, आणि मग तुम्हाला कळेल की ती साडी कशी बनते आणि ही साडी कशी आहे. तर ही साडी अगदी छोटी बनलेली आहे, पण एकदम सोपी आणि सिंपल पद्धत दाखवलेली आहे तुमच्यासाठी. तर इथं पहा अशा पद्धतीने रेडी करून झालेली आहे. खूप सुंदर अशी साडी झालेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.